नमस्कार, मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3च्या आजच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत आशादीप हाऊसिंग सोसायटी, गांधीनगर, वांद्रे पूर्व येथे। चला तर या सोसायटीतील सेक्रेटरी जळगावकर मॅडम यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार मॅडम, या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा। सोसायटीमध्ये सगळे सदस्य खूप चांगले आहेत। सगळे आम्ही कल्चरल प्रोग्राम इथे सगळे साजरे करतो, सगळे सण साजरे करतो आणि सगळे खूप छान पद्धतीने इथे भाग घेतात। आता तुम्ही पाहिलेच असेल तर सगळे उत्साहाने उभे आहेत या खेळामध्ये भाग घेण्यासाठी। नक्कीच, आणि सगळेजण आतुर झालेत, नक्की ना? सुरुवात करायची? हो। साडेमाडे 3 या आपल्या खेळामध्ये आपण खेळणार आहोत 3 राऊंड्स। त्यातल्या पहिल्या 2 राऊंडसाठी आपण निवडणार आहोत 3 भाग्यवान स्पर्धक, आणि ते या प्रेक्षकांमधून। आणि हे 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्यासाठी आपण सर्वांना ठराविक क्रमांकाची टोकन्स वाटणार आहोत। चला तर मग यांना टोकन्स वाटूयात। सर्वांना टोकन्स वाटून झालेली आहेत। आता आपल्या पहिल्या राऊंडसाठी आपण 3 भाग्यवान स्पर्धक निवडणार आहे, तेही लकी ड्रॉ पद्धतीने। माझ्यासोबत आहे पूर्वी या बाउल मध्ये काही टोकन्स आहेत, त्यातली मला तू 3 काढून दे। पूर्वीने मला 3 टोकन दिलेले आहेत। बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 21। अभिनंदन। आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 37। या 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 इकडे बघा। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 46। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत खेळतोय आपण पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या पहिल्या राऊंडच्या म्हणजे अंदाजे कितीच्या या 3 भाग्यवान स्पर्धकांची थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? मनीषा गोविंद माने। मावशी, घरी कोण कोण असतं? मी, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर। तुमचं मिस्टर? काय नाव त्यांचं? गोविंद शंकर माने। बर, काय करतात ते? शॉप आहे आमचं। कशाचं? पेपर स्टॉल वगैरे सगळं। बर बर, मला एक सांगा, मुलगा तुमचा तुमच्या बरोबर आहे आता? हो, हा माझा बाजूला मुलगा। हा, किती त्रास देतो घरी? खूप त्रास देतो। सगळ्या आयांचा हा प्रॉब्लेम हो, पोरं त्रासच देण्यासाठी असतात। किती त्रास देतो एवढं फक्त सांगा मला। एवढा नाही पण थोडाफार देतो त्रास। काय त्रास देतो? ऐकत नाही। ऐकत नाही, बाकी सगळं ठीक आहे, फक्त तो ऐकत नाही एवढंच। पण आता तो ऐकतो का तुमचं? म्हणजे आता जरा मोठा झालाय तो, ऐकेल ना? आता ऐकेलच। हा, मला एक सांगा, आपण रोज तेच कामं करत असतो आणि ही सगळी तुमची कामं चालू असताना अचानक एकदम लाईट जाते, काय वाटतं त्यावेळेस तुम्हाला? भीती वाटते। भीती वाटते? कशाची? अंधाराची? हो, मी अंधाराला घाबरते। हो का? पण मला एक सांगा की लाईट गेल्यामुळे तुमची कितीतरी कामं खोळंबत असतील ना? काय प्रॉब्लेम होता तो त्यावेळेस? म्हणजे मनातून शिव्यांची लाखोळी वाहता तुम्ही? नाही तसं नाही, तसं काही नाही हो। एवढं नाही, पण राग येतो मनामध्ये? हा येतो। खूप खूप राग येतो? नाही, एवढा खूप नाही पण येतो। पण मग त्याच्यावर उपाय काय करता तुम्ही? काय, आता लाईट यायची वाट बघत बसतो। वाट बघण्याशिवाय पर्याय नसतोच खरं तर। पण मला सांगा, लाईट गेल्यानंतर तुम्ही कामं कशी करता? लाईटची वाट बघत बसतो, आल्यावर पण कामं करतो मग। पण तोपर्यंत कामांचा खोळंबा नाही होत? होतो ना, का नाही होत? मग ती कशी करता कामं? मेणबत्ती वगैरे लावतो। मेणबत्ती वगैरे लावता? खूप प्रॉब्लेम येतात ना? हो, प्रश्न नाही। तुझं नाव? सोन्या गांधी। मग? असरानी। असरानी? हमारे शो में असरानी। सोनिया, काय करतेस तू? मी यावर्षी माझी 10वीची परीक्षा दिली आहे। 10वीची परीक्षा दिलीस, कसे गेले पेपर? चांगले। मस्त एकदम? आणि आता मग सुट्टीचा काय प्लॅन आहे? काय नाही, असंच खेळायचं। खेळायचं? काय खेळता? बॅडमिंटन, गप्पा गोष्टी वगैरे वगैरे असं सगळं खेळत असता। 3:30 सारखा आज खेळ तुला खेळायला मिळतोय, काय वाटतंय त्याच्याबद्दल? खूप चांगलं वाटतं। खूप चांगलं वाटतं। शॉपिंगला कधी बाहेर गेलीस? हो, रोज शॉपिंगला जाणाऱ्या मुलींमधली ही एक। मला एक सांग, 10वीला तू अभ्यास करत होतीस वर्षभर अभ्यास करताना सारखी लाईट जायची बरोबर? कधीतरी गेली असेल? अजिबातच नाही, घरामध्ये इन्व्हर्टर असेल पण लाईटच जात नाही, पण समजा गेली असती लाईट तर
तर काय मेणबत्तीवर अभ्यास. पण मग अभ्यास नाही. मग अभ्यास नाही, तेवढी तुला सुट्टी मिळाली असते. तुझा आवडता छंद? डान्सिंग डान्स जमतो का येतो पण? जमतो. म्हणजे प्रयत्न करतेस तू? कुठे क्लासेस वगैरे लावलेस? कम्प्युटर क्लास बर, पण डान्सचे क्लासेस नाहीत? नाही. ठीक आहे. काका तुमचं नाव? शशिकांत कारेकर, काय करता आपण? प्रिंटिंग प्रेस. कुठे आहे? ठाणा. ठाण्यामध्ये? पण तिथं तर भारनियमाचा खूप मोठा प्रश्न आहे ना. हो, मग काय करता अशा वेळी? अशा वेळी काही म्हणजे योजना करावीच लागतात कुठच्याही. बर, मग खूप पंचायत होते. पंचायत होतात. भारनियमाचा प्रश्न खरंच खूप मोठा आहे, त्यामुळे सगळ्यांनी विजेची बचत केलीच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल भारनियमन या शब्दावर मी एवढा आटापिटा का करतोय? याचं कारणही तसंच आहे. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये आपण जी वस्तू वापरतोय ती त्याच्याशी संबंधित आहे. पण त्या अगोदर जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत एक वस्तू. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर या वस्तूची मूळ किंमत किंवा त्याच्या जवळपास असणारी किंमत तुम्ही सांगितली तर ती वस्तू आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावतील. टाकायचे मग नशिबाचे फासे? चला तर सुरुवात करूयात माने मावशींपासून. माने मावशींना मिळाले 5 अंक. बघूयात सोनियाला किती मिळतात. सोनियाला मिळाले 2 अंक. कारेकर काका? कारेकर काकांनाही मिळाले 5 अंक. माने मावशी आणि कारेकर काका यांच्यामध्ये टाय झालाय म्हणून ते पुन्हा एकदा फासे टाकतील. माने मावशींना मिळाले 2 अंक. कारेकर काका? कारेकर काकांना मिळाले 6 अंक. याचा अर्थ आजच्या प्रॉडक्टची पहिल्यांदा बोली लावतील कारेकर काका, त्यानंतर माने मावशी आणि नंतर सोनिया. पण त्या अगोदर जाणून घेऊयात काय आहे आजचं प्रॉडक्ट. इमर्जन्सी लाईट, ज्याच्यामध्ये मेंटेनन्स फ्री रिचार्जेबल बॅटरी, कन्व्हिनियंट हँडल, कॉम्पॅक्ट, डिस्चार्ज अँड ओव्हरचार्ज प्रोटेक्शन, चार्जिंग लिमिट 20 ते 24 आवर्सचं आणि सोबत डिस्चार्ज ड्युरेशन 3 ते 4 तासांचं आहे. या इमर्जन्सी लाईटची पहिल्यांदा बोली लावतायत कारेकर काका. 1195. 1195 एकदम ठाम. बाकीच्यांना काय वाटतंय? 950. 495. 1200. इकडे 500 ते 600. काका तुमचा एक अंदाज सांगा. 1000च्या आतमध्ये. 1000च्या आतमध्ये, पण एक किंमत सांगावी लागेल तुम्हाला. 900. 900. काकांनी 900 किंमत सांगितलेली आहे. फिक्स करायची ही किंमत? नक्की करूयात फिक्स. माने मावशी काय असेल किंमत या इमर्जन्सी लाईटची? 800. 800. अंदाज? 1200. 495. इकडे 500 ते 600. तुम्हाला काय वाटतंय? 800च ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावर? 800. 800 रुपये तुम्ही सांगितलेली किंमत आहे. फ्रीज करून टाकूया. सोनिया तुझा अंदाज सांग. 850. 850. नक्की? बाकीच्यांना काय वाटतं? असेल तेवढी असेल? फिक्स? फिक्स. तुला वाटतं तेवढी किंमत असेल? हो. लिहायची मग. आपल्या तीनही स्पर्धकांनी या इमर्जन्सी लाईटची किंमत सांगितलेली आहे. कारेकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 900 रुपये. माने मावशींनी सांगितलेली किंमत आहे 800 रुपये. तर सोनियाने सांगितलेली किंमत आहे 850 रुपये. पाहूयात या इमर्जन्सी लाईटची नक्की किंमत किती आहे ती. आणि या इमर्जन्सी लाईटची किंमत आहे 1495 रुपये. कारेकर काकांनी जास्तीत जास्त किंमत सांगितली होती, त्यामुळे ही गिफ्ट त्यांना मिळते. अभिनंदन काका. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते ठरलेत कारेकर काका. काका कसं वाटतंय? हा राऊंड चांगला वाटला, व्यवस्थित झाला. जी टीव्हीचा आम्ही आभारी आहे. आता या इमर्जन्सी लाईटचा काय उपयोग करणार? इमर्जन्सी जर लाईट गेली तरच याचा यूज होईल. पण प्रिंटिंग प्रेस मध्ये याचा उपयोग करणार? याचं लाईट फक्त. बरोबर. आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडचे विजेते ठरलेत कारेकर काका.
यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपरमार्केट राऊंडकडे.